दरम्यान मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा आता सुटलेला आहे। अमित साटम यांनी ही माहिती दिली आहे, तर उर्वरित 27 जागांवरती लवकरच तिढा सोडवणार असल्याचं बोललं जात आहे। दोन्ही पक्षांनी हा दावा केलेला आहे, त्यामुळे आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा हा स्वतः अखेर सुटलेला आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही। 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमत ऑलरेडी झालेलं आहे, पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार, हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत। आता तिढा वगैरे काय नाही, अंतिम आता 2-3 गोष्टींबद्दल आमची चर्चा झाली। निवडणुकीच्या संदर्भातली पण चर्चा झाली, प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला आणि जे आपले निवडणुकीचं महायुतीचं कसं हे असणार त्या संदर्भातली चर्चा झाली। परंतु जागा वाटपाचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे, ते दोघेही या संदर्भातली घोषणा केली। त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा अखेर सुटलाय। उर्वरित 27 ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अजून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली आहे। दोन्ही पक्षांची काल एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी समन्वयानं निर्णय घेतला, सहमतीनं निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे उर्वरित 27 जागांचा निर्णय सुद्धा लवकरच होणार आहे। मुंबईमध्ये सध्या 200 जागांचा तिढा आता सुटलेला आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, आपण बघतोय की सध्या 200 जागा मुंबई महानगरपालिकेसाठी ज्या 200 जागा होत्या, या 200 जागांवरती शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये काल बैठक झाली। राहुल शेवाळे, अमित साटम हे सुद्धा उपस्थित होते। 200 जागांचा तिढा सुटला, मात्र उर्वरित प्रश्न जो आहे तो म्हणजे त्या उरलेल्या 27 जागांचा। असं काय घोडं आडलं या 27 जागांवरती आणि त्या जागा कोणत्या आहेत, काय एवढा वेळ लागतोय त्या 27 जागांवरती? सिद्धेश, खरं तर त्या 27 जागा सध्या गुलदस्त्यात असल्याचं म्हटलं जात आहे आणि याची पुरेपूर माहिती ही सध्या आपल्यापर्यंत देखील नाही आहे। पण मात्र संपूर्ण 227 जागांवरचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे। एकमत दोन्ही पक्षांकडनं 227 जागांवर झालेलं आहे, पण तरी मात्र सध्या 200 जागा या निश्चित त्यांनी केलेल्या आहेत आणि 27 जागांच्या बद्दलचे उमेदवारांचे जे आहेत निर्णय जे आहेत ते ऐनवेळीच बदलू शकतात। कारण की ठाकरे बंधू असतील किंवा महाविकास आघाडी असेल, यामधनं कोणते उमेदवार दिले जातात त्यासाठी कुठेतरी हे 27 जागा रिझर्व्ह जे आहेत ते महायुतीकडनं करण्यात आलेले आहेत। खरं तर मोठा हा कुठला तरी यांचा ऍक्शन प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे की येणारा समोर ठाकरे बंधू असतील किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल, हे कोणते उमेदवार देतात त्यावरनं जास्तीत जास्त चांगला उमेदवार महायुतीचा असला पाहिजे जो निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि कुठेतरी महापौर हा महायुतीचा बसेल यासाठी हे प्रयत्न असणार आहेत। आणि यासाठी कुठेतरी 27 जागा ज्या आहेत त्या सध्या रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत। 200 सीट ज्या आहेत, 200 प्रभाग जे आहेत त्याच्यावरचे महायुतीचे उमेदवार हे कन्फर्म झालेलं समजून येत आहे। ज्यावेळेस ठाकरे बंधू किंवा महाविकास आघाडीचे नेमके ते उमेदवार कोण आहेत हे समजल्यानंतरच समीकरण जे आहेत महायुती त्या 27 जागांबद्दल बदलणार आहेत। या 27 जागा नेमक्या कोणत्या याबद्दलचा समजा अभ्यास केला तर कुठेतरी गोवंडी मानखुर्द परिसर असेल, काही पश्चिम मुंबईतला भाग असेल, तर काही दक्षिण मुंबईतला भाग असेल, असा एक अंदाज जो आहे तो सध्या समजून येत आहे। पण मात्र हे नेमके प्रभाग कोणते आहेत हे सध्या गुलदस्त्यातच आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।